अबे हा कोण आहे बे? अग्नेय विष्णू सोबत त्याच्या स्टडी रूम मध्ये बसला होता. ऑफिस सुटल्यावर विष्णू डायरेक्ट अग्नेयने बोलवल्यामुळे इथेच आलेला. आय ऑल्सो डोंट नो विष्णू, पण हा तो आहे जो माझ्याच घरात राहून माझ्याच पाठीत खंजीर घुसवायला बघतोय. अग्नेय ती व्हिडिओ पॉज करत मागे खुर्चीवर आरामात पसरला. जणू त्याला या सर्व गोष्टींनी फरकच पडत नव्हता. त्याने विष्णूला ती व्हिडिओ दाखवलेली जेव्हा तो देवघरातून त्याच्या जाणाला उचलून नेत होता आणि तिथे मागच्या बाजूला एक साया त्यांना लपून बघत होता. त्याच्या सिक्युरिटीने सीसीटीव्ही मध्ये अगदी ओझरती शूट झालेली ती फुटेज बरोबर कॅच केलेली. पण तो साया इतक्या अंधारात होता, त्यात त्याने स्वतःला पूर्ण शालने कव्हर केल्याने त्याचा चेहराच काय तर शरीर यष्टी पण ओळखून येत नव्हती. तो त्याच्या स्टाफ मधला कोणी आहे की त्याच्या फॅमिलीतला ह्यावरही अग्नेय शांशक असल्याने त्याने अजून तरी कोणती ऍक्शन घेतली नव्हती. अग्नी, तुझ्या घरातच कल्प्रिट आहे. स्टील तू अजून इतका रिलॅक्स आहेस बडी? अरे कसली वाट बघतोय? त्याला पकडायला तुला मुहूर्ताची गरज आहे का? विष्णूला तर अग्नेयाला इतकं निवांत बघून आश्चर्यच वाटत होतं. त्याचा दुश्मन त्याच्याच घरात बिनधास्त फिरत आहे हे माहीत असूनही ह्या माणसाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. या गोष्टीवर नक्की हसावं की रडावं विष्णूला तेच कळेना. हा समोरचा प्राणी तर वेडा होताच, पण असं गूढ वागून तो त्यालाही वेड्यात काढत होता. बिकॉज आय एम जस्ट ट्रस्ट ऑन माय सेल्फ. अग्नेयच्या ओठांवरचा तो डेव्हिल स्मर्क बघून विष्णूही तिरकस हसला. कारण जर अग्नेय शांत आहे तर नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी अतीच शिजतंय इतकं तर विष्णूलाही कळून चुकलं आणि तोही रिलॅक्स झाला. इकडे वर यांची सिक्रेट मीटिंग चाललेली तर खाली सगळे हॉलमध्ये निवांत बसले होते. दादा, या 2 कॉफी यांना स्टडी मध्ये पाठवून द्या आणि सोबत हे स्नॅक्सही घेऊन जा. सियाने त्या स्टाफला ऑर्डर देऊन ती दुसरा ट्रे घेऊन स्वतः बाहेर आली. सिया बाळा, अग्नीला तू ही कामं केलेली आवडत नाही, माहित आहे ना तुला? सियाला परत घरातली कामं करताना बघून आजीने तिला प्रेमाने दटावलं. कोणत्या रावणाचा प्रकोप सहन करणार ना? तो या बयेला तर काही बोलायचा नाही, पण स्टाफ सकट आजीची आणि सुवर्णाची क्लास मात्र घ्यायचा. हो आजी, माहित आहे मला, पण मला ही कामं करायला आवडतं म्हणून करते ना मी. आणि तसंही तुमच्या रावणाला रागवायला कारण कुठे लागतं? ते तर कोणाच्या श्वास घेण्यावरही रुसून बसतील. आजीला तिची चहा देऊन सियाने तसाच कॉफीचा कप देविका समोर धरला, पण आजीला मात्र तिच्या बोलण्याचं हसू आलं. ती एकच अशी व्यक्ती होती जी अग्नेयाला काहीही बोलायची हिम्मत ठेवायची, कारण हा हक्क तर त्याने स्वतः दिला होता ना तिला. आई, झोपडीतून कोणी महालात जरी आलं तरी शेवटी प्रत्येकाला आपापली जागा माहीत असते ग. कावळ्याला कोणी कितीही रंगवलं तरी त्याचा मोर नाही ना होणार. कॉफीचा कप घेतच देविकाने सियाला सनसनीत टोमणा मारला. ही एक बाई तिच्या मागे हात धुवूनच लागलेली असायची. एक दिवस अग्नेय हिलाच धुवून टाकू नये म्हणजे झालं. तसही हिच्याही पापाचा घडा आता भरतच आलेला. देविकाचं ऐकून सिया काहीच प्रतिक्रिया न देता फक्त गालात हसत पुढे निघून गेली. तिला इतकं तर समजलं होतं, जर तिला तिच्या घराला जोडून ठेवायचं असेल आणि सर्वांची मनं राखायची असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे तिला दुर्लक्ष करणं गरजेचं होतं.
म्हणून ती देविका काहीही बोलली तरी शांत राहायची. पण तिच्या ह्याच निरागस स्वभावाचा देविका फायदा घ्यायची हे बाकी कोणालाच पटायचं नाही. एक नंबरची कपटी बाई होती ती. बरोबर, अगदी बरोबर बोललीस हा तू देविका. कावळ्याला कोणी कितीही रंगवलं तरी त्याचा मोर नाही होत. ही गोष्ट जर मला आधीच कळाली असती तर तुला सुधरवण्यासाठी मी इतकी वर्ष माझी एनर्जी तरी घालवली नसती ना. उगाच तुला मोर बनवण्याच्या नादात माझा घाम निघाला. आजीच्या या टोमण्यावर बाकी सगळ्यांनी तोंड दाबून हसू आवरलं. पण नित्या मात्र भस्कन हसली. ते बघून देविकाने रागात तिच्याकडे पाहिलं. ही एकच मुलगी तिच्या आयुष्यातल्या सर्व दुश्मनांची जागा भरून काढायची. नित्या, तू आपल्याच मुलीला आपल्यावर हसताना बघून देविका दात ओठ खात नित्यावर डाफरणार की त्याआधीच तिनेच तिला परत टोकलं. मॉम, तूही मला रंगवण्यात उगाच तुझा रागही वेस्ट घालवू नको. मीही काही मोर होणार नाही बरं. शेवटी तुझी मुलगी म्हटल्यावर सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. नित्याने ही देविकाचा वार तिच्यावर उलटवताच आत्ता मात्र जोरदार तिथे हशा पिकला. सियावर एक उठलेल्या हातासमोर आपोआप कितीतरी हातांनी तिला सावरलं होतं. पण आता इथे देविका रागाने भडकली ना. सगळे तिच्यावर हसतायत हे तिच्या इगोला कसं बरं सहन होणार होतं. रमेश, तुम्ही तुमच्या लेकीकडे बघितलात ना. हे सर्व तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. ही मुलगी माझं कधीच काही ऐकत नाही. त्यावर उलट उत्तर देते ते वेगळं. देविकाने रागात तिच्या बाजूला बसलेल्या रमेशवर तंज कसला. तो मोबाईलवर काही न्यूज वाचत होता. पण ही बाई त्याला सुखाने वाचू तरी देणार होती का? म्हणजे हिच्याशी लग्न झाल्यापासून त्याला एकच प्रश्न पडलेला, सुख म्हणजे नक्की काय असतं. बिचारा तो तरी काय करणार. या बाईच्या आशीर्वादाने त्या सुखानेही जणू त्याच्यापासून तोंड फिरवलेलं. देविका, हेच मग मी तुझ्यासाठीही बोलू शकतो ना. तूही माझं काहीच ऐकत नाही. मग तुझ्या या वागण्यामागेही माझ्या लाडाचे परिणाम आहेत असं बोलायला हरकत नाही. रमेश अशी काय भुवाई उंचावून देविकाकडे बघितलं की त्या टवळीची तर बोलतीच बंद झाली. आज ती कोणाचं तोंड बघून उठलेली काय माहीत. पण जो तो तिचाच पाणउतारा करून जात होता. पण सियाच्या नादी लागल्यावर हेच होणार होतं ना. आरव, तो फोन बाजूला ठेव आणि ही कॉफी घे बघू आधी. आणि ही आल्यापासूनची दुसरी कॉफी आहे तुझी. त्यामुळे आता कॉफी मिळणार नाही परत. हॉलच्या साइड कॉर्नरला असलेल्या सिटिंग एरियात कुणाल आणि आरव कोणत्या तरी मेलवर डिस्कशन करत बसलेले की तिथेच आपल्या सिया मॅडम त्या दोघांनाही कॉफी घेऊन आल्या. तिने दोघांचीही कॉफी समोरच्या टीपॉयवर ठेवून ती मागे वळली. कुणालने कॉफीसाठी तिला स्माइल दिलेली ह्याकडेही तिचं लक्ष नव्हतं. म्हणून इथे कुणालचं मन लगेच खट्टू झालं. पण आपल्या नवाबांचं लक्ष त्या मोबाईलमध्येच असल्याने तो कप उचलायला थोडीशी कॉफी त्याच्या हातावर सांडली. आऊच, तसा आरवने चटका लागल्याने पटकन हात झाडत तो उभा झाला. आरू, अरे बघ, भाजला ना. लक्ष त्या मोबाईल मध्ये गाडून बसल्यावर काय होईल बघू मला. जास्त भाजलंय का? सिया वळालीच होती की आरवच्या आवाजाने ने पटकन मागे येत त्याचा हात हातात घेतला आणि त्यावर ती काळजीने फुंकर मारत तिच्या पदराने पुसू लागली. आरवला तर तिच्याकडून लाड करून घेण्याचा बहाणाच हवे असायचा. तिच्या चेहऱ्यावरची ती मूर्तिमंत काळजी बघून त्याच्या ओठांवर किती ते हसू पसरलं.
जणू तिचं अटेन्शन मिळवण्यासाठी तो अशा कितीतरी कॉफी हातावर घेऊ शकत होता. वहिनी, अगं इतकं काही नाही. ठीक आहे मी. तिला जास्त तळमळताना बघून आरवने प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवला. तुम्ही दोघं भाऊ ना मला त्रास देण्याचा एक चान्स सोडत नाही. सकाळी त्यांनी पराक्रम केले ते कमी आहेत का? त्यात आता तूही त्याच्यातच उडी मारत आहेस. तुम्हा दोघांची ना नजरच काढली पाहिजे. नक्कीच कोणाची तरी नजर लागली असणार. सिया काळजीने आरवचा हात चाचपडत बडबडत होती. सियाचं आरवप्रती हे उत्तू जाणारं प्रेम बघून देविकाने डोळे फिरवले. सिया, राणी, या भुरट्याला इतकं डोक्यावर अजिबात चढवू नको बरं. तुझ्या लाडानेच अतीचा शेफारला येतो आणि ह्याला कोणाची नजर लागणार ग? उलट ह्याचीच कोणाला तरी नजर लागायची. आजीचं लक्ष लांबूनही आपल्यावरच आहे बघून आरवने तोंड आकसून तिच्याकडे पाहिलं. जणू आरवला काही सुनावल्याशिवाय तिच्या जीवालाही शांती भेटणार नव्हती. अरे असं आहे तर अजून तुला कशी माझी नजर लागून काही झालं नाही म्हातारे? तू तर धडधाकडच आहेस की. आरवनेही जागेवरूनच ओरडूनच उत्तर देत नाक फुगवलं. आरू, त्याच्या अशा बोलण्यावर सिया त्याला डटावणार की कारण तुमच्या आजीभोवती आमच्या प्रेमाचं कवच आहे बाबा, म्हणून तिला कोणाची नजर लागणं शक्यच नाही. आजोबांनीही त्यांच्या मस्तीमध्ये हसतच उडी मारली. ते बघून इथे देविकाचे डोळे मोठे झाले ना. आपल्या वडिलांना ह्या वयात इतकं रोमॅन्टिक होताना बघून ती तर चार्टच पडली. पण रमेशने मात्र गालात हसत त्याचं वाचन कंटिन्यू केलं. अहो, हे काय बोलताय तुम्ही? जरा वयाचा तरी विचार करा. नातवंड काय म्हणतील? आजीला तर आजोबांच्या बोलण्यावर लाजच वाटली. जिथे हा म्हातारा रूम मध्ये असताना प्रेमाने एक शब्द बोलत नाही, तिथे सर्वांसमोर उत्तू जाणारं प्रेम बघून म्हातारीला तर फिट यायचीच बाकी राहिलेली. आजी, अगं डोंट वरी, आम्ही काहीच नाही बोलणार. तुमचं चालू दे. हवे तर आम्ही डोळे बंद करून घेऊ का? नित्यालाही आजीला लाजवण्याचा आयता चान्स भेटताच ती कसली सोडतीये ना. आता मात्र आजीला कुठे तोंड लपवू असं झालं. ह्या वयात नातवांना चिडवण्याचे दिवस होते, तर इथे नातवांनीही आता त्यांचाच बाजार उठवल्याचं बघून अगदी गांगारून गेली ती. आजोबा, अहो वयाचाही राहू दे, पण निदान ह्या वयात आजीच्या वजनाचा विचार करा म्हणजे झालं. आरवच्या या पंचलाईनवर तर पूर्ण हॉलभर असं काय हास्य कल्लोळ माजला की विचारूच नका. नित्या तर हसून हसून सोफ्यावरून खाली लुडकली आणि सिया तर आरवच्या मिठीतच शिरली. तिला तर हसण्यापेक्षा जास्त हे सर्व ऐकून लाजायला होत होतं, म्हणून तिनेही तिचा चेहरा आरवच्या मिठीत लपवून घेतला. सगळे या वातावरणात हसतच होते की अचानक काहीतरी फुटण्याचा आवाजाबरोबर एक वेदनादायी कर्राह सगळ्यांच्या कानावर पडला. आई ग! आणि सगळ्यांचं लक्ष कुणालवर गेलं, ज्याच्या हातावर पूर्ण कॉफीचा कप उलटलेला. ती वाफाळती कॉफी हातावर पडताच कुणाल हात झटकत उभा राहिला. ते बघून सगळे स्तब्ध झाले. तुमचा हात? सिया त्याला कळवळताना बघून पुढे जाणार की त्या आधीच आरवने पटकन कुणालचा हात पकडत सियाला मागे घेतलं. अरे असं कसं भाजलं तुला? आरवने त्याचा हात पकडताच इथे कुणाल मनातच सरफडला. जणू काहीतरी मनाविरुद्ध झालं त्याच्या. आय डोंट नो, बट सिया इज टू मच बर्निंग यार. कुणालने आरवच्या हातातून हात सोडवून वेदनेचं नाटक करत त्याचा हात सिया समोर धरला.
त्याचा हातही चांगलाच लाल पडलेला. 1 मिनिट, मी आलेच. सिया पळतच किचन मध्ये जाऊन एका बाउल मध्ये थंड पाणी घेऊन आली. तिचं मनच इतकं स्वच्छ होतं की ती कोणाच्या चेहऱ्यावर वेदना पाहूच शकत नव्हती. ती पटकन तो बाउल टीपॉयवर ठेवते. वहिनी, अगं तू किती चांगली आहेस ग. तुला कुणाल दाजीही इतकी काळजी करताना बघून तो बघ रडायलाच टेकलाय. पण आता मलाही माझ्या भावाची सेवा करून पुण्य कमवण्याची संधी दे जरा. या बाउल मध्ये त्याचा हात टाकायचा आहे ना. आरवच्या प्रश्नावर सियाने हसत फक्त होकारार्थी मान हलवली आणि पुढच्या सेकंदाला आरवने कुणालचा हात त्या बाउल मध्ये टाकत त्याचा राग अजूनच वाढवला. आज काय सगळे अग्निहोत्री ब्रदर्स स्वतःला भाजून घेत चाललेत. नक्की फंडा काय आहे बॉस? नित्याही उठून त्यांच्या जवळ आली. असं काही कंपल्शन नाही की ब्रदर्सच भाजून घेत आहेत. तुझी इच्छा असेल तर तूही ट्राय करू शकते. कुणालला त्याचा राग इतका अनावर झाला की त्याने आरवचा कप उचलून नित्याकडे फेकायला. नित्या पटकन बाजूला झाल्याने तो सियाच्या दिशेने गेला. मग आता तरी कुणालचं जो काही डेव्हिल लुक आहे तो हळूहळू समोर येतोय का? की खरंच ह्यामागे कुणालच आहे की अजून दुसरं कोणी ज्याचा तुम्ही आणि मी विचारही केला नसेल? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा आणि सियालाही ती कॉफी आता भासते का हे पाहण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करून कळवा आणि खूप साऱ्या कमेंट्स देऊन खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.